आरिफजी कलाडिया साहेबांचा आदर सत्कार आपण पाहतोय। त्यासोबतच मी विनंती करेल सन्माननीय आदरणीय संतोषजी शुक्ला साहेब आपण सुद्धा यायचे। संतोषजी शुक्ला साहेब, संतोषजी शुक्ला सर आपला आदर सत्कार आपण पाहतोय। आदर सत्कार आपण पाहतोय। त्या पाठोपाठच सन्माननीय आदरणीय विश्वनाथजी म्हात्रे सर आपल्याला सुद्धा विनंती आपण जॉईन व्हायचं आदर सत्कारासाठी। विश्वनाथजी म्हात्रे सर चला उपलब्ध नाही आहेत आपण वळूया। राजेजी म्हात्रे सर मुख्य मंचावरती उपलब्ध आहेत आपल्यासोबत। राजेजी म्हात्रे सर प्लीज यायचं आपण पुढे। आपला आदर सत्कार आदरातिथ्य गावदेवी चषक 2024 आणि त्यासोबतच आपण पाहिलं आगरी ग्रामस्थ मंडळ आणि झुंजार क्रिकेट क्लबच्या माध्यमातून मुख्य मंचावरती होतोय। रमाभाऊला विनंती असेल की सर आपल्या हस्ते आदर सत्कार आपण करायचे। त्यासोबतच युवासेना अध्यक्ष एक उदार व्यक्तिमत्व क्रिकेटवरती अतुनात प्रेम सन्माननीय आदरणीय जसवंतजी गरज साहेब यांच्या आदर सत्कारासाठी मी विनंती करतो। जसवंतजी गरज साहेब आपला आदर सत्कार आपण पाहतोय मुख्य मंचावरती पार पाडला जातोय। प्रत्येक अतिथीचं अतिथी देवो भव ही संस्कृती जोपासणं गरजेचं आहे। ती संस्कृती आपण पाहतोय गावदेवी चषक 2024च्या माध्यमातून जोपासली जाते। त्या पाठोपाठच सन्माननीय आदरणीय रमेशजी पाटील साहेब आपण सुद्धा यायचे पुढे सरसवायचे थोडंसं। रमेशजी पाटील साहेब त्या पाठोपाठ सन्माननीय आदरणीय कमलेशजी सुभेदार साहेब उपशहर प्रमुख कमलेशजी सुभेदार साहेब यांचे आदर सत्कारासाठी मी विनंती करतो। उपशहर प्रमुख कमलेशजी सुभेदार साहेब आपण आपल्या स्क्रीनवरती पाहतोय। या पूर्ण मंडळींचा मोलाचा वाटा संपूर्ण स्पर्धेमध्ये आहे। त्यासोबतच मी विनंती करतो अर्थातच मुनाफजी मेमन साहेबांच्या आदर सत्कारासाठी सन्माननीय आदरणीय मुनाफजी मेमन साहेब आपण पाहतोय। अप्रतिम व्यक्तिमत्व नेहमी मोलाचा वाटा प्रत्येक कार्यामध्ये या विभागामध्ये असतो। त्या पाठोपाठच सरपंच काटाळे सन्माननीय आदरणीय राहुलजी घरज साहेब यांच्या आदर सत्कारासाठी मी विनंती करतो। सन्माननीय आदरणीय राहुलजी घरज साहेब सरपंच काटाळे अगदी लांबचा पल्ला गाठून आज आपल्यासोबत जॉईन झाले धन्यवाद साहेब। अजून एक महत्त्वाचा आदर सत्कार आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय गंगाधरजी म्हात्रे सर आपण पुढे सरसवायचे प्लीज। प्रत्येक अतिथीचा आदरातिथ्य करणं गरजेचं आहे। तेच आपण मुख्य मंचावरती पार पाडतोय कारण याच अतिथींच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या प्रोत्साहनाने ही स्पर्धा आपण पाहतोय। त्या पाठोपाठच मी विनंती करतोय रिक्षा युनियन अध्यक्ष अर्थातच प्रतिष्ठित व्यक्तिमत्व मनोजी गरज साहेब यांच्या आदर सत्कारासाठी मी विनंती करतो। सन्माननीय आदरणीय मनोजी गरज सर प्लीज आपण यायचे पुढे। त्या पाठोपाठच मी विनंती करतो सन्माननीय आदरणीय सचिनजी भोईर साहेब आपण सुद्धा पुढे सरसवायचे। सचिनजी भोईर साहेब त्या पाठोपाठच अजून एक महत्त्वाचा आदर सत्कार नगरसेवक सन्माननीय आदरणीय राजेंद्रजी पाटील साहेब यांच्या आदर सत्कारासाठी मी विनंती करतो। गावदेवी चषक 2024चा बक्षीस वितरणाचा समारंभ आपण पाहतोय आणि त्याच्यामध्ये सन्मानित करण्यात येते प्रत्येक मान्यवर मंडळीला। त्यासोबतच आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय रमाकांतजी म्हात्रे साहेब यांच्या आदर सत्कारासाठी मी विनंती करतो। अजून एक महत्त्वाचा आदर सत्कार आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय नगरसेवक चंद्रशेखरजी वडे साहेब यांचा आदर सत्कार आपण पाहतोय मुख्य मंचावरती। प्रत्येक पाहुण्यांचा आदर सत्कार VIP डायस वरती आपण होताना पाहतो आणि गरजेचं सुद्धा आहे। अजून एक महत्त्वाचा आदर सत्कार आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय
मलिकजी म्हात्रे साहेब यांच्या आदर सत्कारासाठी मी विनंती करतो. चला उपलब्ध नाहीयेत. त्यासोबतच सन्माननीय आदरणीय गुरुदत्तजी म्हात्रे साहेब यांचा आदर सत्कारासाठी मी विनंती करतो. आणि त्यासोबतच गुरुदत्तजी म्हात्रे साहेब प्लीज आपण यायचे गुरुसाहेब. आणि त्यासोबतच चंद्रकांतजी म्हात्रे साहेब यांच्या आदर सत्कारासाठी मी सुद्धा विनंती करतो. चंद्रकांतजी म्हात्रे सर प्लीज आपण थोडंसं यायचंय पुढे. अजून एक महत्त्वाचा आदर सत्कार आपण पाहतोय. सन्माननीय आदरणीय संतोषजी यादव साहेब यांच्या आदर सत्कारासाठी मी विनंती करतो. अर्थातच थोडासा वेळ दबडला जाणार आहे कारण मान्यवरांची मांदेळी आपण इथे पाहतोय. संतोषजी यादव साहेब प्लीज आपण पुढे सरसवायचे. त्यासोबतच अजून एक महत्त्वाचा आदर सत्कार केतनजी पाटील साहेब आपण सुद्धा यायचे. केतनजी पटेल सर माफ करा. केतनजी पटेल सर आपल्याला विनंती आहे. केतनजी पटेल सर आपण यायचे. आणि त्या पाठोपाठच मी विनंती करेल सन्माननीय आदरणीय संतोषजी सुभेदार सर. संतोषजी सुभेदार सर. आणि अजून एक महत्त्वाचा आदर सत्कार सर अजून बाकी आहे. या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय आदरणीय कैलाजी म्हात्रे सरांच्या आदर सत्कारासाठी मी विनंती करतो. महत्त्वाचा आदर सत्कार आहे. त्यांच्या प्रोत्साहनाशिवाय ही स्पर्धा अजूनही अधुरी आहे. मी विनंती करतो. अर्थातच चला एकदा जोरदार टाळ्यांचा गजर कैलाजी म्हात्रे साहेबांसाठी होऊन जाऊ द्या. चेक. आता मात्र वळूया आपण अर्थातच मुख्य पारितोषिकाकडे. चला जो प्रेक्षक वर्ग आहे प्लीज आपल्याला विनंती. आता मात्र आपण मुख्य पारितोषिक वितरण समारंभ सुरू करतोय. छोटा असो की मोठा सर्वांना मात्र बक्षीस घेणं आणि अर्थातच रिसीव्ह करणं आवडतं. आता मात्र आपण वळूया त्यात महत्त्वाच्या घडीकडे ज्याची चाहूल मात्र सर्वांना लागलेली, ज्याची उत्सुकता आहे. आणि अर्थातच सर्वप्रथम आपण अजून एक आदर सत्कार बाकी येतो आपण पहिले क्लिअर करूया. विनोद मिस्तारी सरांच्या आदर सत्कारासाठी मी विनंती करतो. आणि त्यासोबतच भूपेजी म्हात्रे सर प्लीज आपण यायचे. संजयजी म्हात्रे साहेबांचा सुद्धा आदर सत्कार बाकी आहे. तो सुद्धा होणं गरजेचं आहे. प्रत्येक घटकाचा आदर सत्कार होणं गरजेचं आहे. तोच आदर सत्कार आपण पाहतोय. अजून एक महत्त्वाचा आदर सत्कार रुपेश म्हात्रे साहेबांच्या आदर सत्कारासाठी मी विनंती करतो. भूपेजी म्हात्रे सर. आणि अजून एक महत्त्वाचा आदर सत्कार संजयजी म्हात्रे साहेबांच्या आदर सत्कारासाठी मी विनंती करतो. संजयजी म्हात्रे साहेब यांच्या आदर सत्कारासाठी मी विनंती करतो. संजयजी म्हात्रे सरांचा आदर सत्कार आपण पाहतोय. चला अजून 10 ते 15 मिनिटाचा अवधी आहे. त्याच्यानंतर बक्षीस समारंभ वितरण सोहळा समाप्त होणार आहे. आता मात्र आपण मुख्य पारितोषिकाकडे वळूया. गावदेवी चषक 2024 आपण पाहिलं. आगरीपाडा ग्रामस्थ मंडळ आणि झुंजार क्रिकेट क्लब आयोजित नियोजित 5 दिवसाची स्पर्धा. अतोनात मेहनत घेतली. आज सकाळी असं वाटलं होतं ही स्पर्धा होईल की नाही, परंतु काय अतोनात मेहनत घेतली आगरीपाडा ग्रामस्थ मंडळ आणि त्यासोबतच झुंजार क्रिकेट क्लब. त्या पूर्ण क्लबसाठी एकदा आणि या स्पर्धेसाठी जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. आणि आता मात्र आपण वळूया मुख्य पारितोषिकाकडे. सर्वप्रथम मेगा फिनाले मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. तर अर्थातच सेमीफिनालेमध्ये सुद्धा ज्याने चांगली कामगिरी केली आणि फिनालेमध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली मिस्टर योगेश ठरतोय मेगा फिनाले सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला योगेश. जतीश टायगर संघाचे योगेश. सन्माननीय आदरणीय संतोषजी शुक्ला सर सुद्धा आपल्यासोबत जोडले जातील या मॅन ऑफ द मॅच साठी. प्लीज सर आपण यायचं आहे. आपल्या हस्ते योगेशला मात्र आपण अर्थातच सन्मानित करायचं आहे. मेगा फिनाले बैक टू बैक का सेकंड मैन ऑफ द मैच, बड़े मैच का बड़ा खिलाड़ी मिस्टर अर्थातच योगेश ठरतोय मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. आणि आता मात्र आपण वळूया. अर्थातच बेस्ट बॉलर ऑफ किताब नेहमी पहिले घोषित केला जातो कारण पहिले चेंडू डिलिव्हर होईल त्याच्यानंतर मात्र फटकेबाजी केली जाते. तर अर्थातच आपण पाहिला बेस्ट बॉलर अर्थातच छोटा पॅकेट बडा धमाका मिस्टर मंगेश ठरतोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. जतीश टायगर संघाचा मी विनंती करेल बेस्ट बॉलर साठी
अर्थातच संतोषजी सुभेदार साहेब आणि त्यासोबतच केतनजी पटेल साहेब आपल्याला दोघांना विनंती आहे की आपण पुढे सरसवायचं आहे. ट्रॉफी आणि त्यासोबतच 500 रुपये रोख रक्कम. मंगेश चित्रांश हितेश पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय ट्रॉफी. धन्यवाद साहेब, आपण सांगताना व्हायचे जास्त वेळ दवडणार नाहीये. त्यासोबतच आपण वळूया चला जाऊया मैदानाच्या आत. आपण पहिलं तर अजून एक मैदानाच्या आतमध्ये ज्याने अफलातून फलंदाजी केली, अर्थातच पहिल्या रजनीपासून एसटी समाजामध्ये त्याने दाखल झाला आणि त्यानंतर काय फलंदाजी केली आहे. मोठे मोठे फटके त्याने पहिल्या चेंडूपासूनच मारल्यात. सर्वात जास्त धावा ज्याचे आहेत मिस्टर शुभम ठरतोय या स्पर्धेचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. तब्बल 74 धावा त्याच्या फळीतून आल्यात. चला टाळ्यांचा गजर थोडा कमी होते, कंजूसी करायची नाहीये. बेस्ट बॅटर चंद्रकांत म्हात्रे साहेबांच्या हस्ते मात्र मी विनंती करेल शुभमला आपण सन्मानित करायचंय. चंद्रकांतजी म्हात्रे साहेब, चला पुन्हा एकदा शुभमसाठी जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. ट्रॉफी आणि त्याच्यासोबतच आपण पाहिलं कॅश प्राइज. आता मात्र आपण वळूया अर्थातच चतुर्थ पारितोषिक. माफ करा, 8 पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहेत. खूप कमी पारितोषिक कमी ठिकाणी असतात. 8वं पारितोषिक आपण पाहिलं गावदेवी असंघ. आपण यायचं प्लीज, लगेच जास्त वेळ न दवडता ट्रॉफी आणि त्यासोबतच कॅश प्राइज आपण पाहतोय. सन्माननीय आदरणीय आर्यजी कलाडिया साहेब, आपल्याला विनंती असेल की आपण सन्मानित करायचे गावदेवी असंघ आणि विनोद विस्तारे साहेब. 8वं पारितोषिक. खूप कमी स्पर्धा असतात ज्याच्यामध्ये 8 पारितोषिक असतात. गावदेवी असंघ अर्थातच होम ग्राउंड मध्ये चांगली कामगिरी राहिली आहे. विनोद विस्तारे साहेब, आपल्याला पण विनंती आहे प्लीज आपण यायचंय. त्यासोबतच आपण वळूया 7th प्राइज ज्याने पटकावलंय तारापूरवरून आमचा प्रवास ज्या संघाने केला. तारापूर 11 संघ प्लीज यायचे आपण. सन्माननीय आदरणीय भूपेजी म्हात्रे साहेब आणि त्यासोबतच राजेजी म्हात्रे साहेब, आपल्याला विनंती आहे राजेजी म्हात्रे सर आणि भूपेजी म्हात्रे सर यायचे आपण. तारापूर 11 हे संघाचं अर्थातच आपण पाहिलं प्रतिनिधी आपल्यासोबत आहे. प्रत्येक संघासाठी टाळ्या पाहिल्या पाहिजेत, कारण अर्थातच पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी मेहनत करावी लागते. 6व्या क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहिलं लकी स्टार देवकोप संघ. आपण यायचंय जसविनजी गरज साहेब आणि त्यासोबतच रमेशजी पाटील साहेब. लकी स्टार देवकोप संघ यायचं आपण. विनंती करेल मी सन्माननीय आदरणीय जसविनजी गरज साहेब आणि त्यासोबतच रमेशजी पाटील साहेब, प्लीज आपण यायचंय. लकी स्टार देवकोप संघ जर आवाज पोहोचत असेल तर टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे. लकी स्टार देवकोप संघ. धन्यवाद डीजे. आता मात्र आपण जाऊया 5व्या क्रमांकासाठी, जिथे मात्र मनोरचा लांबचा पल्ला ज्याने गाठला तो संघ आपण पाहिला जगदंब मनोर संघ. विनंती असेल सन्माननीय आदरणीय कमलेजी सुभेदार साहेब आणि त्यासोबतच मुराबजी मेमन साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण एक 5व्या क्रमांकाचा पारितोषिक जगदंब मनोर संघ अर्थातच एक लांबचा प्रवास करून जो संघ दाखल झाला आज 5व्या क्रमांकावरती आपण पाहिलं जगदंब मनोर संघ. जगदंब मनोर जर प्रतिनिधी असेल तर आपण यायचे. कोणत्या एका प्रतिनिधीने यायचे मंडळाकडून. जगदंब मनोर संघ उपलब्ध नाही, परंतु त्यांची कामगिरी चांगली राहिली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. आता मात्र आपण वळूया अर्थातच टॉप 4चे पारितोषिक ज्याने मात्र एक मोठा उलटफेर केला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. गावदेवी ब संघ मात्र टॉप 4 मध्ये दाखल झाला आणि त्याच्यानंतर मी विनंती करतोय गावदेवी ब संघ आपण प्लीज यायचं. स्माईल आपण पाहतोय गावदेवी ब च्या प्रत्येक खेळाडूवरच्या चेहऱ्यावरती आहे आणि असणार सुद्धा एका मोठ्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी झाली आहे. आता मी विनंती करत सन्माननीय आदरणीय राहुलजी घरस साहेब, सरपंच काटाण आणि त्यासोबतच गंगाधरजी म्हात्रे साहेब, आपल्याला विनंती असेल गावदेवी ब संघासाठी जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या.
मोठा उलटफेर या संघाने केला. थँक्यू डीजे मास्टर. आता मात्र आपण वळूया ज्याने या स्पर्धेत ज्या संघाने मात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये मोलाचा वाटा दिला आणि अर्थातच एक क्रुशियल सेमीफायनल आपल्याला पाहायला भेटला. संतोषी मुल्ल्या सरांचा संघ आपण पाहतो. ध्रुव 11 संघ तिसऱ्या क्रमांकावरती आहे. त्याचा प्लीज पूर्ण संघ सन्माननीय आदरणीय मनोजी गरज साहेब शिक्षा युनियन अध्यक्ष आणि त्यांच्यासोबतच मी विनंती करतो सचिनजी भोईर सर. आपण पाहिलं स्वतः संघ मालक संतोषजी मुल्ल्या सर आणि त्यासोबतच ग्रँड ऑफ नवली यतीनजी पाटील आपल्याला दिसतात आणि स्वतः मनोज सर सुद्धा नवली बाजूनच बिलॉंग करतात. अर्थातच मनोजी गरज सर आपण पाहतोय सन्मानित करण्यात येतं. तिसरा संघ आपण पाहिल्या स्पर्धेमध्ये सरला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ध्रुव 11 संतोषजी मुल्ल्या सरांचा संघ. त्या पाठोपाठच मी विनंती करेल या स्पर्धेमध्ये जो संघ अर्थातच एसटी समाजामधून आला परंतु मन या संघाने जिंकले रनरअप ठरलाय थोडंसं अर्थातच वेऊर संघाला मी विनंती करेल की आपण यायचं लगेचच. सन्माननीय आदरणीय चंद्रशेखरजी वडे साहेब नगरसेवक आणि त्यासोबतच मारीजी म्हात्रे सर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रनरअप झालेला संघ. रमाकांतजी म्हात्रे साहेब आपल्याला सुद्धा विनंती आहे. रमाकांतजी म्हात्रे सर पूर्ण संघाने यायचं. वेऊर संघ पूर्ण संघाने यायचं प्लीज. चला वेऊर संघासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. रनरअप ठरतोय गावदेवी चषक 2024 मध्ये वेऊर संघ. थँक्यू डीजे मास्टर. चला आता मात्र जे प्राइज महत्वाचं बाकी आहे मॅन ऑफ द टुर्नामेंट. मॅन ऑफ द टुर्नामेंट चला एनी गेसेस. मॅन ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज. अर्थातच अजूनपर्यंत अंडर क्रिकेटमध्ये तुषारला आपण फलंदाजी करताना मोठ्या मोठ्या सामन्यामध्ये पाहिलं आहे परंतु या स्पर्धेमधून जो गोलंदाजाच्या रूपामध्ये सुद्धा उद्यास आला छोटा पॅकेट बडा धमाका मिस्टर तुषार लढे ठरतोय मॅन ऑफ द टुर्नामेंट गावदेवी चषक 2024. गंगाधर म्हात्रे साहेबांनी विनंती असेल आणि त्यासोबतच मी विनंती करेल चला तुषारसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. धन्यवाद साहेब आपण सांडपणा व्हायचंय. त्या पाठोपाठच आपण आता मात्र वळूया चॅम्पियन संघ जतीन स्ट्रायकर्स. चला यायचंय गावदेवी चषक 2024 चॅम्पियन संघ ठरतोय जतीन स्ट्रायकर संघ. मी विनंती करेल या स्पर्धेचे प्रणेते तो विचार केला अर्थातच त्याच्या अगोदर मी विनंती करेल चंद्रशेखरजी वडे साहेब नगरसेवक आणि त्यासोबतच सन्माननीय आदरणीय कैलासजी म्हात्रे साहेब या स्पर्धेचे प्रणेते आणि त्यासोबतच मारीजी म्हात्रे सर त्यांना सुद्धा विनंती आहे. आणि आदरणीय राजेंद्रजी पाटील साहेब प्लीज सर्वांना विनंती असेल त्या पहिल्या सेकंड रो मध्ये सर्वांना विनंती की आपण उठायचं आहे आणि शेवटचा बक्षीस समारंभ आहे. जतीन स्ट्रायकर संघ पूर्ण संघाने आपण यायचे प्लीज. प्रत्येक मान्यवरांना विनंती असेल की आपण फोटोशूट मध्ये यायचे. चला जतीन स्ट्रायकर साठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. झुंजारपाडा क्रिकेट क्लब आणि गावदेवी ग्रामस्थ आयोजित आग्रीपाडा आयोजित आपण पाहतोय गावदेवी चषक 2024 चॅम्पियन संघ ठरतोय जतीन स्ट्रायकर्स वानगाव. चला प्लेयर्स आपण खाली बसून घ्यायचंय कारण मान्यवरांचे चेहरे येत नाहीयेत. प्लेयर्स आपण खाली बसून घ्यायचंय. अर्थातच सनोचा अगदी जवळचा संघ आहे. प्लेयर्स आपण बसून घ्यायचंय. चला एकदा जोरदार टाळ्यांचा गजर पुन्हा एकदा जतीन स्ट्रायकर वानगाव संघासाठी होऊन जाऊ द्या. थँक्यू डीजे मास्टर. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचा सर्व ऑफिशियल सर्व अंपायर्स डिजिटल स्कोरर आणि अर्थातच पाटील नेटवर्क अँड टीम समीर खान सर्वांचं अर्थातच आम्ही आदरातिथ्य आणि अर्थातच या स्पर्धेमध्ये हार्दिक पुणेचा आवाज आपण ऐकला मागच्या 5 दिवसामध्ये त्यांचा
अर्थातच पंच समीर खान यांचा आदर सत्कार साठी विनंती करतो. मनोज आपल्याला विनंती आहे की आपण आदर सत्कार करायचे. चला समीर खानचा विचार केला ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण त्याला मागच्या 2 ते 3 हंगामामध्ये पाहिले. मनोज प्लीज विनंती असेल की आपण आदर तिथे कंप्लीट करायचे. मान्यवर आता मात्र रजा घेतल्या सर्वांचे पुन्हा एकदा आम्ही आभारी आहे. त्या स्पर्धेमध्ये आपण जोडले गेले. आदर सत्कार आपण पाहतोय. पंचांची भूमिका सुद्धा महत्त्वाची असते. त्यांचा आदर सत्कार मुख्य मंचावरती आपण पार पाडताना पाहतोय. समीर खान पहिला अंपायर असा ज्याची अंडर क्रिकेटमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये ऑफिशियल वर्णी लागली गेली आणि त्याच्यानंतर मात्र त्याने मागे वळून पाहिलं नाही आहे. त्या पाठोपाठ मी विनंती करेल पाटील नेटवर्क टीम अर्थातच अशी पहिली यूट्यूब लाईव्हची वाहिनी ज्यांचं पालघर जिल्ह्यामध्ये तब्बल 1 लाख सबस्क्रायबर आहेत. त्या वाहिनीचा आदर सत्कार आपण पाहतोय. दोन कॅबिनेट या स्पर्धेचं शेवटच्या दिवसाचं आदर सत्कार आपण पाहतोय. पाटील नेटवर्क या वाहिनीच्या माध्यमातून साहेबांच्या माध्यमातून आदर सत्कार आपण पाहतोय. सर्वांचा अर्थातच हार्दिक पिढी उपलब्ध नाही आहे परंतु पाचच्या 5 सनोजसाठी सुद्धा आदर सत्कार आहे. की सनोज आपण यायचं आहे. त्याच्यानंतर मी विनंती करेल हार्दिक पिढी उपलब्ध नाही आहे त्याच्या बदल्यामध्ये अर्थातच कोणतरी रिप्रेझेंटेटिव्ह यायचं आहे. कारण मागच्या 5 रजनीमध्ये त्यांना तुम्हाला रिझवलं आहे. त्याचं सुद्धा आदर कृत्य करणं गरजेचं आहे. चला त्या पाठोपाठच हार्दिक पिढी उपलब्ध नाही आहे. कोणीतरी रिप्रेझेंटेटिव्ह हार्दिक पिढी उपलब्ध नाही आहे त्याचं सुद्धा आदर कृत्य करणं गरजेचं आहे. आमचे बेस्ट कॉमेंटेटर यशवंत ठाकूर यांना सुद्धा सन्मान चिन्हाने प्रोत्साहित करण्यात येते. श्री रमाकांत म्हात्रे यांच्या हस्ते. धन्यवाद. सर्व क्रीडा रसिक आणि प्रेक्षकांचे मी खूप खूप आभार मानतोय ज्यांनी या स्पर्धेला इथे येऊन शोभा वाढवली स्पर्धेची त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. अर्थातच ही स्पर्धा आता मात्र इथे संपुष्टात आली आहे. कोणाचं नाव घेणं जर बाकी असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि अर्थातच पुन्हा एकदा भेटूया नवीन हंगामामध्ये नवीन जोश उत्साह आणि उमंगासोबत. धन्यवाद.